नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या तिच्या कथा अन व्यथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, श्रोते हो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, कथेचा व्हिडिओ लाईक करा, कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ऐकूयात आजची कथा. सौ रेखा खराबे लिखित सुभद्रा. पोस्टमन. दाराखालून सरकवलेलं पत्र मी उचलून घेतलं. आईचं अक्षर ओळखून घाईघाईनं पत्र फोडलं आणि माझ्या उतावळेपणाचं मलाच हसू आलं. आता माझी लेक लग्नाला आली आहे, मुलगा नोकरीला लागला आहे, म्हणजे जावयापाठोपाठ सूनसुद्धा घरात येणार. पण आईचं पत्र म्हटलं की आजही तीच घाई, तोच उतावळेपणा. आजही आईचं पत्र वाचताना तिचा हात पाठीवर फिरल्याचा भास होतो. मनाशीच खुदकन हसत मी पत्र वाचायला सुरुवात केली आणि मजकूर वाचून सुन्न होऊन सोफ्यावर बसकण मारली. सुभद्रा काल रात्री अचानक झोपेतच गेली. पुढचं मी वाचूच शकले नाही. डोळ्यासमोर सुभद्रेची अनेक रूपं तरळली. डोळ्यातून वाहणारे आस्वाद मी चिंब न्हाऊन निघाले. सुभद्रा माझी बालमैत्रीण, तशी माझ्याहून 2 वर्षांनी लहानच, पण शेजारची आणि एका शाळेतली, म्हणून आमची अगदी दाट मैत्री होती. खूप सुंदरात जमा होणारी नसली तरी नाकी डोळी नीटस आणि लांब सडक केसांची सुभद्रा मला खूप आवडायची. कदाचित माझ्या केसांचा बॉबकट म्हणूनही असेल, पण तिच्या लांब लांब वेण्या मला फार आवडायच्या. आई नोकरी करणारी म्हणून माझी लांब केसांची हौस कधी पूर्ण झालीच नाही. मग मी माझी हौस सुभद्रेच्या केसांवर भागवायची. सुभद्रेच्या वेण्या घालणं हा माझा त्यावेळी सुट्टीच्या दिवशीचा आवडता कार्यक्रम असायचा. सुरुवातीला ताई म्हणणारी सुभद्रा कधी मेधा म्हणायला लागली आणि ताईगिरी दाखवणारी मी सुद्धा कधी माझी गुपितं तिला सांगायला लागले हे कळलंच नाही. कॉलेजपासून तर ही मैत्री आणखीनच दृढ झाली. एक तर माझ्यानंतर ती कॉलेजला आली, शिवाय स्वतःहून कोणाशी ओळख करून घेणं किंवा बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं. सुरुवातीला ती माझ्या मागेच राहायची. बरेचदा मला तिची अडचणसुद्धा वाटायची, खूपदा मी टाळायची देखील, पण ती मात्र मला चिकटूनच राहायची. मला सोडायचीच नाही ती. त्यासाठी मी तिला अनेकदा बोलले, रागावले, पण तिच्या टप्पोऱ्या डोळ्यातले भित्रे दयनीय भाव माझा राग विरघळवून टाकायचे. हळूहळू ती कॉलेजमध्ये रुळली. तिच्यातले सुप्तगुण समोर यायला लागले. ती सुंदर चित्र काढायची, कविता करायची. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये आलेल्या तिच्या कविता वाचून मलाच इतका आनंद झाला की मी नाचायचं तेवढं शिल्लक ठेवलेलं होतं. सुभद्रा घरात मोठी. घरात आई सदैव आजारीच. वडिलांचा स्वभाव जिद्दी आणि हेकेखोर, म्हणूनच कदाचित सुभद्रेचा स्वभाव शांत आणि समजूतदार झाला होता. त्यामानानं मी मात्र हट्टी, बोलभांड होते. कितीदा तरी माझा राग शांत करण्याचं, मला समजावण्याचं काम ती करायची. अशा वेळी मला ती खूप माझ्यापेक्षा मोठी आणि मी तिच्यापेक्षा छोटी वाटायची. इतरांशी होणारी माझी भांडणं केवळ सुभद्रेमुळे बरीच कमी झाली होती. मेधा, इतकी का गं चिडतेस? कधीतरी दुसऱ्यांचं ऐकून घ्यावं. नेहमी काय माझंच खरं म्हणायचं? हो हो, तुला काय जाते सांगायला? मला नाही आवडत कोणाचा आगाऊपणा, खोटेपणा खपवून घ्यायला. अगं पण किती तुझा हातताईपणा. नेहमीच समोरचं माणूस खोटेपणा करतं, आगाऊसारखं वागतं, असं काही नाही ना. खूपदा त्यांचं खरंही असतं, आपलंही कधीतरी काही चुकत असतं. तू ना एकदम चिडूनच जातेस, पुरतं ऐकूनच घेत नाहीस कोणाचं. चल ग, मला नको शकू शहाणपणा. तू बरी सगळ्यांचं ऐकून घेतेस बोळ्यासारखी. मला नाही जमत तसं. मग मी काय करू म्हणतेस? तुझ्याबरोबर येऊ भांडायला? छान, चांगलं युद्ध होईल नाही मग जिभेच्या तलवारीनं, आणि ते बघायला ही गर्दी जमेल भोवती.
मला ती भोवताली गर्दी आणि आम्ही दोघे हातात तलवारी उपसून युद्ध करतोय या कल्पनेनं हसू फुटायचं. माझा राग कुठच्या कुठे पळून जायचा, भांडणाची खुमखुमीत जिरून जायची. कधीकधी संध्याकाळी आम्ही लांबवर फिरायला जायचो. गावाबाहेर आंब्याच्या झाडाखाली बसून नजर पोहोचेस्तवर दिसणारं आभाळ निरखायचो. निळ्या आकाशात पसरलेली बुडत्या सूर्याची केशरी आभा आणि क्षितिजाच्या कडेवरचा तो बुडणारा दैदिप्यमान तांबडा भडक गोळा, झाडांवर चाललेली पक्ष्यांची लगबग, त्यांचा किलबिलाट, त्यांच्यात येऊन मिसळणारी आभाळातली पक्ष्यांची रांगोळी, ते दृश्य, ती पाखरं सारं काही रोजचंच असायचं. पण प्रत्येक वेळी सुभद्रा ते नव्या नवलाईनं बघायची, तितकीच प्रफुल्लित व्हायची. तिला मग शेजारी मी आहे याचं भानही राहत नसे. मी मात्र तिच्या त्या रूपाकडे एकदा आणि एकदा उडणाऱ्या पक्ष्यांच्या शिस्तबद्ध थव्याकडे बघत राहायचे. आम्ही एकमेकींशी न बोलता कितीतरी वेळ भारावल्यासारख्या गप्प असायचो. सूर्य पार क्षितिजाच्या पलीकडे जाऊन दिसेनासा झाला की एक दीर्घ निश्वास टाकून सुभद्रा उठायची. चल बाई, आता लवकर घरी पोचेस्तवर अंधार होणार. आता बाबा घरी आले असतील तर ओरडतील माझ्यावर. घरची कामही तशीच पडली आहेत. तुझं बरं आहे बाई, घरातलं काहीसुद्धा काम करायला लागत नाही तुला. वयाच्या 10व्या वर्षापासून घरकामाचा बराचसा बोजा सुभद्रेलाच उचलावा लागला होता. आधी आई आजारी म्हणून धाकट्या 3ही भावंडांचं सगळं तिलाच करायला लागायचं. नंतर आई गेल्यावर घरातली सगळी जबाबदारी तिच्या कोवळ्या खांद्यांवर पडली. त्यावेळी ती 9वीत आणि मी 11वीत होते. मुळातच कमी बोलणारी सुभद्रा त्यानंतर अधिकच गंभीर आणि आबोल झाली होती. भाग्य तरी कसं असतं नाही. दुर्दैव एखाद्याचा सारखा पाठपुरावा करतं, सोडतच नाही. एखाद्या माणसाचा जन्मच दुसऱ्यांचं ऐकण्यासाठी, निमूटपणे सोसण्यासाठी, इतरांच्या खस्ता खाण्यासाठीच असतो का काय कोण जाणे. प्रतिकार करणं, आपलं मत ठामपणे मांडणं, विरोध करणं हे सुभद्रेला कधी जमलंच नाही. म्हणूनच तर आयुष्यभर तिचं नुकसानच होत गेलं. कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असताना तिचं लग्न झालं. त्यावेळी मी तिला किती समजावलं की तुझी इच्छा नसेल तर बाबांना तसं ठामपणे सांगून टाक, आधी आपलं शिक्षण पूर्ण कर, यावेळी तरी गप्प बसू नकोस. पण माझ्या गळ्यात पडून रडण्यापलीकडे सुभद्रेनं काहीही केलं नाही. तेव्हा जर तिने माझं ऐकलं असतं तर. वाजत गाजत सासरी गेलेली सुभद्रा चुपचाप गाजावाजा न होता माहेरी परतली. कारण काय तर पाठराखीण म्हणून गेलेल्या तिच्या धाकट्या बहिणीला संशय आला होता म्हणे की सुभद्रेच्या नवऱ्याचे त्याच्या घरमालकिणीसोबत घाणेरडे संबंध आहेत म्हणून. हे कदाचित खरं असेलही, कदाचित नसेलही. बऱ्याच वर्षांपासून तो त्या घरात राहत होता, त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊ शकतात. बऱ्याचदा हे संबंध नात्यापेक्षा दृढ होतात. पण त्याला माझ्या मते वेगळा रंग दिला गेला असावा. कदाचित ते खरंही असेल, पण खरं काय आहे हे जाणून घेणं गरजेचं होतं. त्या गोष्टीची शहानिशा करणं आवश्यक होतं, पण तसं काहीही झालं नाही. मागचा पुढचा काही एक विचार न करता, काहीही विचारपूस न करता सुभद्राचे बाबा आतताईपणे तिला परत घेऊन आले. त्यावेळी जावई दौऱ्यावर गेलेला, पण त्यांनी कोणाची वाट बघितली नाही की सुभद्रेला बोलू दिलं नाही. तिला माघारी घेऊन आले. आमची पोर आम्हाला जड नाही, आम्ही पुन्हा लग्न करून देऊ तिचं, ही अशी भाषा बोलणारे सुभद्रेचे बाबा हळूहळू सोयीस्करपणे सगळं विसरले. तिला पुन्हा कॉलेजात घालून, तिचं शिक्षण पूर्ण करून तिला तिच्या पायावर उभी करण्याचा विचार त्यांच्या मनाला शेवला सुद्धा नाही. घर सांभाळायला आयतच घरचंच माणूस मिळालं होतं. सुभद्रेची लग्नाआधीची स्थिती त्या मानानं बरी होती असं म्हणण्याची वेळ आली होती. गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर कायम विधवेसारखा गंभीरतेचा बुरखा, अशी तिची अवस्था झाली होती.
निमूटपणे वाट्याला आलेलं आयुष्य जगणं एवढंच तिला ठाऊक होतं. माझं कॉलेजचं महत्त्वाचं वर्ष म्हणून सारखं तिच्याकडे जायला, गप्पा मारायला मला जमायचं नाही. पण जाता येता दिसणारं ते केविलवाणं रूप, तो सोशिकपणा, ती कोरडी नजर मनात एक तीव्र कळ उठवायची. वाटायचं की तिला घरी घेऊन जावं, बाहेर फिरायला न्यावं, पण जमतच नव्हतं. पण फार दिवस मी दुर्लक्ष करू शकले नाही. वेळात वेळ काढून एक दिवस मी तिला एकटीलाच गाठलं. शुभी, खरं सांग, हे लोक सांगतायत ते खरं आहे का? आणि तू काय ठरवलंयस आता? तुला खरंच का परत संसारी जायचं नाही आहे? आल्यापासनं बघतीये तू दिवसेंदिवस अधिकच आबोल होत चालली आहेस. माझ्याशी सुद्धा नीट बोलत नाहीस. सगळं खरं खरं सांगणार नाही आहेस का मला? अगं काहीतरीच तुझ्याशी न बोलायला काय झालं? अगं आता परीक्षेचे दिवस आहेत ना तुझे, म्हणून वेळ घेत नाही तुझा इतकंच. तुझी परीक्षा आटोपली ना की मारू आपण खूप पोटभर गप्पा. हां, माझा मूळ प्रश्न टाळून उसनं हसत सुभद्रा बोलली. पण त्यातला उसनेपणा, नाटकीपणा न कळणे इतकी मी लहान नव्हते. गप्पांचं सोड ग, मी जे विचारतेय त्याचं नीट उत्तर दे. खरं काय ते सांग मला. का तुलाही तसलाच संशय येतोय नवऱ्याचा? तिने नजर वळवली. हळुवारपणे मी तिचे हात हातात घेतले. ते सोडवून घेत माझी नजर टाळत ती पाठमोरी झाली. नक्की ती रडत असणार. मी तिला आपल्याकडे वळवलं. डोळ्यातनं आसवं वाहत होती. तिचे डोळे पुसत मी म्हणाले की वेडाबाई, मला पण सांगणार नाहीस का? सगळं एकटीच सोसणार आहेस का? तिने माझे हात घट्ट धरले. अगं तुला नाही तर कुणाला सांगणार ग मेधा? पण तुझी परीक्षा आहे, तू डिस्टर्ब होशील म्हणून नाही बोलले ग मी. हे बघ, माझी काळजी करू नकोस. अगं बोल की, सांगून टाक एकदा सगळं. मेधा, मला जायचं आहे ग सासरी परत. खरं सांगू, मला नाही वाटत त्यांच्यात तसले काही संबंध असतील. वयाने त्या कितीतरी मोठ्या आहेत. ह्यांच्यावर खूप माया आहे त्यांची. पण समजा तसं काही असलं तरीही मला ते आवडतात. इथल्यापेक्षा तिथेच सुखी होते ग मी. पुढे तिच्याच्यानं बोलवे ना. अगं मग तसं सरळ सांग की काकांना तुला सासरी परत जायचंय म्हणून. ती कावल्यासारखी चिडून रडत रडत बोलली. कितीदा सांगू ग मी माझ्या परीनं बाबांना खूप सांगितलं. कधी नव्हे तो बेशरमपणा घेऊन धीटपणानं बोलले, पण माझं कोणी ऐकायलाच तयार नाही ग. बाबांचं आपलं एकच आहे का की त्या घाणेरड्या माणसाकडे मुलीला पाठवणार नाही. बाबांचा स्वभाव तुला ठाऊकच आहे की. जो भेटेल त्याला त्यांनी ठणकावून सांगितलं की आमची पोर आम्हाला जड नाही, आम्ही पुन्हा लग्न करून देऊ तिचं. आणि सुनीता सुद्धा प्रत्येक वेळी तिखट मीठ लावून त्यात भर घालतच असते. घरात किती कामं करावी लागतात हे ताई सासरी गेल्यावर कळलं ना तिला. आता मी परत आल्यानं तिची सगळी जबाबदारी टळली. प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ असतो बाई. आपलंच नशीब खोटं, दुसरं काय ग. असं नको बोलूस का. सुनीताला काहीतरी कळलं असेल. खरं सांगू का, मला तर त्या गोष्टीत काहीच अर्थ वाटत नाही आहे. अगं तसं काही असतं तर मला जाणवलं असतं ना. आणि समजा असेल ही गोष्ट खरी, भटकतात या वयात काही माणसं. पण माझी तयारी आहे ना सगळं सोसण्याची. मग हे लोक का ग असा दावा साधतात? तिच्या या बोलण्यावर काय बोलावं कळेना. थोडा वेळ घुटमळत पदराशी चाळा करत सुभद्रा लाजून म्हणाली. खरं सांगू का मेधा तुला, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या स्पर्शात, वागण्यातून माझ्याबद्दलची ओढ मलाही जाणवली होती ग. क्षणभर थांबून विचार करून सुभद्रा म्हणाली. तुझा विश्वास बसतोय ना माझ्या बोलण्यावर? तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासं मला वाटलं. मी मान डोलवली. मेधा,
मेधा, माझं एक काम करशील? तू त्यांना पत्र घालून माझ्या भावना कळवशील, मला न्यायला या म्हणून लिहिशील. अगं मग त्याला मी कशाला हवी? तू लिही की पत्र, मी अगदी गुपचूप पाठवून देईन. नको गं बाई, बाबांना कळलं तर फाडून खातील ग मला, पुन्हा दारात उभी करणार नाही. ए मेधा, प्लीज प्लीज तू लिही ना गं पत्र. तिचे डोळे भरून आले. मी तिला जवळ ओढलं. मला बिलकुल ती हमसून हमसून रडायला लागली. हळुवार तिच्या केसांवर पाठीवर हात फिरवत मी तिला शांत केलं. मी पत्र पाठवायचं आश्वासन दिल्यावर ती डोळे पुसत निघून गेली. मी घरात जायला वळते न वळते तोच ती पुन्हा परत आली. काय झालं का आता? काही नाही ग मेधा, पण मी तुला आत्ता जे बोलले ते बाबांपर्यंत पोचायला नको हां. मला धारेवर धरतील का ते? आणि सुनीताला पण कळू देऊ नकोस. तिला तर आपण केवढं मोठं काम केलं आहे, म्हणजे जणू एखादा पराक्रमच केला आहे असं वाटतं. मला तर बोलूच देत नाही ती. अगं मला एवढं कळत नाही का? मी नाही काही कळू देणार. पण शुभी, मला सांग, तू किती दिवस अशी बोळ्यासारखी वागणार आहेस? मोठ्यांबरोबर लहानही बोलतात आणि तू ते ऐकून घेतेस. जरा पक्की हो आता. स्वतःचे ठोस निर्णय घ्यायला शिक. आयुष्य तुझं आहे, ते कसं जगायचं हे तुला ठरवायचं आहे, इतरांना नाही. तू अशी गप्प का बसतेस? स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगून टाक ना सगळ्यांना. नाही जमत ग मला, काय करू मी? हताशपणे मान हलवत सुभद्रा बोलली. डोळे पुन्हा डबडबले होते. कशीबशी मी तिची समजूत घातली. लगेचच मी तिच्या नवऱ्याला पत्र पाठवलं. माझ्या मनात सारखं येत होतं की आज सुभद्रेची आई असायला हवी होती. तिच्याजवळ सुभद्रेला आपलं मन मोकळं करता आलं असतं. मग तिला एवढा मनस्ताप झाला नसता. त्यातून नक्की चांगला तोडगा निघाला असता. घरात आई असणं हे किती महत्त्वाचं आणि गरजेचं असतं हे मला त्या क्षणी प्रकर्षानं जाणवलं. नंतरचे काही दिवस कॉलेज आणि अभ्यासाच्या गडबडीत निघून गेले. त्या पत्राचा विचारही डोक्यातनं अजिबात निघून गेला, विसरूनच गेले मी. एक दिवस दुपारी कॉलेजमधनं आल्यावर मी पुस्तक चाळत आपल्या खोलीत जरा लवंडले होते. खाली मोठमोठ्यानं बोलल्याचा आवाज आला म्हणून उठून जिन्यापर्यंत गेले. तर सुभद्रेचे बाबा माझ्या बाबांशी तावातावानं जोरजोरात बोलत होते. नव्हे, त्यांचा सूर भांडणाचाच होता. अरे पण तुमच्या लेकीला सांगितलंय कोणी असला लांडा कारभार करायला? काय समजते काय ते स्वतःला? आपला अभ्यास नीट कर की म्हणावं. दुसऱ्यांच्या घरातला कारभार कशाला करतीये? आम्ही आहोत समर्थ आमची खरकटी निस्तरायला. तुम्हाला काही ठाऊक नाही म्हणून सांगतोय. तुमची फूस असल्याशिवाय ती असला कारभार करेल का? आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी मग तावातावानं खाली आले. त्यांना काही बोलू नका काका, त्यांना यातलं काहीही ठाऊक नाही आहे. आणि कारभार कशाला म्हणजे काय हो काका? मी मैत्रीण आहे तिची. तिची जर सासरी परत जायची इच्छा आहे तर तुम्ही कशाला एवढा हट्ट धरताय? तिचं आयुष्य का म्हणून खराब करताय तुम्ही? बघा बघा कशी चुरू चुरू बोलतीये. मोठ्यांशी कसं बोलावं याचं वळणच नाही आहे पोरीला. फार बोललीस. आणि मी तिचं आयुष्य खराब करतोय? वा, चांगलं बोलतीयस की. अगं मी बाप आहे तिचा बाप. तिचं भलं बुरं मला चांगलं कळतंय. तू उगाचच चोंबडेपणा करू नकोस, सांगून ठेवतोय मी तुला. मी त्यावर चांगलं खरमरीत उत्तर देणार होते, पण बाबांनी मला बोलू नकोस म्हणून खूण केली आणि मी आत गेले. बडबडत सुभद्रेचे बाबाही निघून गेले. नंतर मात्र सुभद्रेच्या आणि आमच्या घराचे संबंध तुटल्यासारखेच झाले. तिच्या बाबांना त्यांच्याकडचं कोणी आमच्याकडे आलेलं किंवा आमच्याशी बोललेलं आवडत नव्हतं. त्यांचा दरारा आणि धाक एवढा की नंतर क्वचितच चोरून मारून सुभद्रा मला भेटत असे. नंतरच्या वर्षी माझं शिक्षण संपलं, लगेचच लग्नही झालं. पण माझे आईबाबा स्वतः लग्नाची पत्रिका द्यायला गेले तरी सुभद्रेकडचं कोणी आलं नाही. तिला सुद्धा येऊ दिलं नाही का भेटू दिलं नाही. नंतर मला कळलं की सुभद्रेचा नवरा तिला न्यायला आला होता, पण दोन्ही वेळा तिच्या बाबांनी त्याचा अपमान करून त्याला घालवून दिलं. नंतर त्यांनी पुन्हा सुभद्रेला भेटण्याचा प्रयत्न केला का नाही कोण जाणे. मी माझ्या संसारात चांगलीच गुरफटले.
पहिलं वर्ष सासर माहेर करण्यात संपलं. क्वचित कधीतरी सुभद्रा भेटायची, तीसुद्धा खुशाली विचारण्यापुरती. निवांत गप्पा झाल्याच नाहीत. सासरला म्हणून मग पुढे माहेरी क्वचित जाणं व्हायचं. सुभद्रेची भेट चोरूनच घ्यायला लागायची. प्रत्येक भेटीत ती जास्त सुकलेली, अधिक उदास दिसायची. तिला पाहून खूप वाईट वाटायचं, पोटात गलबलून यायचं. भेट झाली की ती रडायचीच. बोलायची ते इतकंच, मेधा मला पण सासरी जायचं आहे, संसार करायचा आहे, मेधा तू तरी मला मदत कर ना गं. तिचं ते कळवळून बोलणं ऐकून कसंसंच वाटायचं. पण 2 दिवसांसाठी माहेरी पाहुणी म्हणून आलेली मी काय करू शकणार होते? दरवेळी तिला धीट होण्याबद्दल, बाबांशी स्पष्ट बोलण्याबद्दल उपदेश देण्याव्यतिरिक्त काय करू शकणार होते मी? तसं माझं ते वाटणं किती बेगडी होतं हे आता मला कळतं आहे. मनात आणलं असतं तर नक्कीच मी काहीतरी मदत तिला करू शकले असते. तिच्या नवऱ्याला पुन्हा कॉन्टॅक्ट करून तिला मी गुपचूप सासरी पोचवून दिलंच असतं. मी असं केलं असतं तर काय केलं असतं तिच्या बाबांनी माझं? तिच्या आयुष्याची चाललेली फरफट तरी थांबली असती. आता वाटतंय त्या अबोल असहाय्य अशराफ जीवाचं आयुष्य नासवायला मी सुद्धा काही अंशी जबाबदार आहे. पहिल्या बाळणपणाला मी माहेरी आले त्यावेळी जरा सुभद्रेशी थोडं मोकळं बोलता आलं होतं. एरवी धावतीच भेट असायची. त्यावेळी माझा मुक्कामही बरेच दिवस होता, शिवाय मी एकटीच होते. नेहमी हे सोबतच असायचे. थोडी बंधनं शिथिल झाल्यानं चोरून का होईना पण अधूनमधून सुभद्रा माझ्याकडे यायची. नेमकं त्याचवेळी तिच्या बहिणीचं लग्न ठरल्यानं लग्नाच्या कामात सुभद्रा व्यस्त होती, तरीही कधीतरी बाळाला खेळवायला ती यायची. माझ्यापेक्षा ती बाळाशीच जास्त बोलायची. तिला न लाभलेलं आईपण, वात्सल्य तिच्या टपोऱ्या डोळ्यातून ओसंडून व्हायचं. मधूनच तिचे डोळे पाण्यानं भरून यायचे. बाळाशी खेळता खेळता, त्याच्याशी बोबड्या आवाजात बोलता बोलता ती अचानक स्तब्ध व्हायची. भरल्या घोगऱ्या आवाजात म्हणायची, मेधा मेधा मला पण आई व्हावंसं वाटतंय गं. मला सासरी जायचं आहे, मला संसार करायचा आहे. ती अचानक ओक्साबोक्षी रडायला लागायची. तिची समजूत काढता काढता मी हळूच बाळाला तिच्या मांडीवरून उचलायची, पाळण्यात ठेवायची. कितीदा तरी ती अशी बेभान होऊन यायची. तिची समजूत काढणं कठीण होऊन जायचं. तिची ती अवस्था मला बघवत नसे. पण फार वेळ रडत बसायलाही तिला फुरसत नसायची. अचानक तिला घरी खोळंबलेली कामं आठवायची. लगेच भानावर येऊन डोळे पुसून काही न बोलता झपाझपा पावलं टाकत घाईघाईनं ती निघून जायची. सासरी गेल्यावर माझं बाळ आणि संसार यात मी पूर्णपणे गुरफटून गेले. कधीतरी आईच्या पत्रातनं सुभद्रेबद्दल कळायचं. तेवढ्यापुरतं तिच्यासाठी काहीतरी करायला हवं असं वाटायचं, पण क्षणिक उर्मिती ते सगळं राहूनच जायचं. आईच्या पत्रातनं तिचे कष्ट मला कळायचे. सुनीताचे वर्षभराचे सणवार, तिचं बाळणपण सगळं काही सुभद्रानं केलं. ती दिवसेंदिवस अबोलच झाली होती. पण नंतर तर माणसांचा संपर्कच तिला नकोसा झाला होता. सतत कामात राहायची. एकटी असली की बाल्कनीतल्या भिंतीशी टेकून तासनतास बसायची. संध्याकाळी घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांच्या थव्यांना वेड्यासारखी न्याहाळत बसायची. अधूनमधून डोळे पुसायची. आईच्या खोलीच्या खिडकीतून सुभद्रा तिला दिसायची. तिच्या पोटात तिळतिळ तुटायचं. पण मागचा अनुभव गाठीशी असल्यानं आणि सुभद्रेचे बाबा अलीकडे आणखीनच चिडचिडे झाल्यानं त्यांच्या कारभारात बोलणं तिने टाळलं होतं. आपल्याकडे हे असं नेहमीच का घडतं? मनात खूप असतं, करायचंही खूप असतं, पण आपण निडरपणे ते सगळं करू का शकत नाही? घर सांभाळणारं हक्काचं माणूस मिळाल्यानं म्हणा किंवा आणखीन काही कारणानं सुभद्रेच्या लग्नाचा विषय निघाल्याचं कधी माझ्या कानावर आलं नाही. सुभद्रा जळतच राहिली, जगतच राहिली. दोन्ही भावांची देखील लग्न झाली, घरात भावजाया आल्या, पण सुभद्रेचे कष्ट संपले नाहीत, उलट त्यात भरच पडली. नंतर तर तिची गतीच झाली. कष्ट उपसायचे, वर भावजायांची कुचकट बोलणी ऐकायची.
उत्तर देणं बोलणं तिने सोडूनच दिलं होतं. सारं असह्य झालं की चुपचाप कधीतरी ती आईजवळ रडायची. 2-3दा आईलाही तिने सासरी पोचवून द्यायला सांगितलं, पण पदरात निखारा कोणी बांधून घ्यायचा. एखाद्या मोलकरणीसारखी सुभद्रेची स्थिती झाली होती. कसे दिवस काढले असतील तिने देव जाणे. आठवलं की अंगावर शहारे येतात. तिचे बाबा रिटायर झाले. मुलांच्या आणि सुनांच्या ताब्यात सगळा कारभार गेला. हळूहळू त्यांचीही घरातली किंमत कमी झाली. इतके दिवस बापाची हुकुमशाही सोसणारे आता शिरजोर झाले. दात पडक्या सिंहासारखी सुभद्रेच्या बाबांची गत झाली होती. स्वतःवर वेळ आल्यावर त्यांना सुभद्रेच्या कष्टांची, तिच्या मनस्थितीची जाणीव झाली, पण वेळ निघून गेली होती. ते तिला सासरी पाठवायला तयार झाले. जावयाची चौकशी केली, पण तो कुठेतरी लांब बदलून गेला होता. कोणाचकडून त्याचा पत्ता लागला नाही. त्याच्या ऑफिसातून पत्ता लागलाही असता, नाही असं नाही, पण त्यासाठी सारखा पाठपुरावा करणं गरजेचं होतं. भावांना त्यात काही अर्थ वाटत नव्हता आणि म्हणून त्यांना वेळही नव्हता. घर सांभाळणारी हक्काची बाई भावजाईंना हातची घालवायची नव्हती. हे सगळं मला सुभद्रेने आईबरोबर चिठ्ठी पाठवून कळवलेलं होतं. यांच्याकरवी तिच्या नवऱ्याविषयी चौकशी करायला कळवळून लिहिलं होतं. त्यावेळी आम्ही लांब राजस्थानात होतो. मुलं मोठी झाल्यानं त्यांच्या शाळांमुळे मलासुद्धा पूर्वीसारखं नेहमी माहेरी यायला जमत नव्हतं. ते पत्र मात्र सुभद्रेचं शेवटचंच पत्र होतं. त्यानंतर एकही पत्र आलं नाही. तब्बल 6-7 वर्षांनी मी माहेरी गेले आणि ऐकून मला धक्का बसला. सुभद्रा वेडी झाली होती. तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. आईने मुद्दाम मला हे पत्रात कळवलेलं नव्हतं. माहेरचे दिवस कसे पंख लावल्यागत भराभरा उडतात. 8-10 दिवस कसे गेले कळलंच नाही. आता मात्र परताईचे वेध लागले होते. बायकांचा जीव कायम तळ्यात मळ्यात असा सासर माहेरात गुंतलेला असतो. अचानक एक दिवस सुभद्रेच्या दाराशी गाडी थांबल्याचा आवाज आला म्हणून उठून खिडकीशी जाऊन पाहिलं. गाडीतून उतरत होती ती सुभद्रा का तिचं भूत? खेळल्यासारखी मी तिथेच उभी राहिले. माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. सुभद्रेची हाडं अगदी उठून दिसत होती. लांबलचक केसांच्या नुसत्या जटा झाल्या होत्या. एक मळकट्ट परकर आणि त्यावर लांबसं पोलकं घातलेली सुभद्रा हळूहळू पाय ओढल्यासारखी घरात जाताना पाठमोरी बघितली. तिची ती अवस्था बघून मला रडू आवरेना. आईला बिलगून त्या दिवशी मी केवढं रडले. सासरी जाताना सुद्धा तेवढी रडले नव्हते. 2 दिवस तर सुभद्रेकडे जायची मला हिंमतच झाली नाही. पण नंतर मात्र धीर धरून मी तिला भेटायला गेलेच, कारण मला लगेच परत यायचं होतं. सुभद्रेची मैत्रीण म्हणून माझ्याबद्दल भावजायांच्या मनात फारसा स्नेहभाव असा नव्हताच. त्यामुळे माझ्या जाण्याची कोणी दखल घेण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात सुभद्रा ही त्या घरातली अडकळ आणि तिची मी मैत्रीण. कुणाकडंच फारसं लक्ष न देता मी सरळ वर गेले. सुभद्रा भिंतीला डोकं टेकून समोर निश्चल बघत बसली होती. समोरच्या पलंगावर तिचे बाबा वर्तमानपत्र वाचत पडले होते. माझी चाहूल लागताच घाईघाईनं पेपर बाजूला ठेवून ते उठले. माझ्याशी नजर मिळवणं त्यांना शक्य नाही झालं. क्षणभर माझ्यावर नजर टाकली, ते झटकन बाहेर गेले. त्यांच्या डोळ्यातली ती अपराधीपणाची असहाय्य भावना बघून क्षणभर मला वाईटही वाटलं. त्यांची दयासुद्धा आली. पण सुभद्रेच्या आयुष्याचं मातेरं व्हायला हाच माणूस सर्वस्वी जबाबदार आहे हा विचार मनात आला आणि त्यांच्याविषयीची चीड, तिरस्काराची भावना माझ्या मनात उफाळून आली. मी स्वतःला सावरलं. क्षणार्धात खोलीवर नजर फिरवली. सगळीकडे जळमट लोंबत होती. पलंगावरच्या चादरी खूप धुवायला झाल्या होत्या. खिडक्यांचे पडदे पण विटके, मळकट आणि विरलेले होते. कपाटातल्या वस्तू, पुस्तकं, कपडे सगळंच सामान अस्ताव्यस्त होतं. जाणवत होतं की कित्येक दिवसात कोणाचा हात त्यावर फिरलेला नाही. त्या साऱ्या पसाऱ्यात घरकामात नेहमी टापटीप असणारी सुभद्रा भिंतीवर डोकं ठेवून बसली होती. मागची भिंत जागोजागी डोकं टेकून मेणचट झालेली होती.
भिंतीवरची ती तेलकट ठिगळं कशी तरीच वाटत होती. एक विचित्र वास आणि भयानक स्तब्धता खोलीत भरून राहिली होती. त्यात अपवाद म्हणजे खटर खटर आवाज करत संथ गतीनं फिरणारा तो पंखा. त्याचा तो आवाजही कानाला कसासा वाटत होता. खोलीची फरशी मात्र झाडून पुसलेली होती. बहुतेक मोलकरणी नुकती येऊन गेलेली असावी. एक निश्वास सोडून मी सुभद्रेकडे पाहिलं. ती समोर एकटक बघत होती. तिथे ट्यूबलाईटच्या आणि भिंतीच्या फटीत चिमणीचं छोटंसं घरटं होतं. इवली इवली पिल्लं पिवळ्या पिवळ्या चोची वर उचलून आपल्या ताकदीनुसार चिवचिवत होती. खिडकीच्या गजांवर बसलेली चिमणा चिमणी आळीपाळीनं घरट्याकडे जात होती, पुन्हा भुर्र कन बाहेर जात होती. त्यांची ती लगबग, ती ये जा बघताना सुभद्रा मधूनच मनाशी पुटपुटत होती, केविलवाणं हसत होती. तिची ती भकास केविलवाणी नजर आणि ते भेसूर हसणं बघून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मला ते बघवे ना. हिम्मत करून मी आवाज दिला, शुभी. मला शंका होती की असल्या अवस्थेत ती मला ओळखेल का नाही. पण मान वळताच तिच्या डोळ्यात ओळखीचे भाव तरळले. ती झटक्यात उठली आणि माझे हात घट्ट पकडून अधीरपणे म्हणाली, मेधा, मेधा, मला तुझं बाळ देशील? माझं बाळ? मला कळेच ना. मी गप्प झाले. माझा मोठा मुलगा तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता आणि मुलगी कॉलेजला गेल्याच वर्षापासून जायला लागली होती. ही मला आता कसं काय बाळ मागतीये? पण मग माझ्या लक्षात आलं, सुभद्रेची मधली कितीतरी वर्ष काळाच्या वावटळीत हरवूनच गेलेली होती. माझ्यासमोर दिसणारी सुभद्रा ही तेव्हाची माझ्या बाळाचा लोभ करणारी, त्याला खेळवणारी, नवऱ्याकडे जायला उत्सुक असलेली, संसाराचं स्वप्न उराशी कवटाळून बसलेली सुभद्रा आहे. वेडेपणात काळ जणू जागच्या जागी थांबून गेलेला होता. आज ती जरा तरी भानावर असली तरी तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. सगळं आयुष्य थबकून गेलेलं होतं. मी मात्र प्रौढ झालेले होते. हळूच हाताला धरून तिला पलंगावर बसवलं. तिच्या पाठीवर थोपटत मी तिची लहान मुलासारखी समजूत घातली. म्हणाले, देईन हो, नक्की देईन मी तुला बाळ. तेवढ्यानंच ती खुश झाली. अकारण हसत राहिली. माझा हात कुरवाळत काहीतरी असंबद्ध बरळत राहिले. मला तिची खूप कीव आली. डोळे भरून आले. मला काय करावं, काय बोलावं सुचेच ना. तशी आता सुभद्रा बरी होती. मधल्या काळात ती ठार वेडी झाली होती. ताट पुढे आलं की चिवडल्यासारखं का होईना, पण आता स्वतःच्या हातानं जेवत होती. कुणी करवून घेईल ते सगळं करवून घ्यायची. कधीतरी बिथरायची, पण एरवी सतत अशी कुठेतरी नजर लावून मध्येच पुटपुटत, मध्येच हसत तासन तास बसलेली असायची. माझ्याकडून फार वेळ तिथे थांबवलं गेलं नाही. मी घरी परत आले. घरी आल्यावर आईकडनं कळलं की ती ठार वेडी नाही, हेच तर तिच्या भाऊ भाऊजाईचं दुःख आहे. हीच गोष्ट त्यांना खटकतीये. कारण त्यामुळे सुभद्रेला कोणी मेंटल हॉस्पिटलमध्ये कायम ठेवून घेत नव्हतं. अगं, घर तिच्या बाबांचं आहे आणि गाठी 4 पैसे आहेत म्हणून त्यांना कोणी घराबाहेर काढू शकत नाही बघ. अगं, भावजायांचे संसार, त्यांचं हसणं, खिदळणं, हिंडणं, फिरणं हे सगळं बघून ही मनातल्या मनात झुरायची. एक तर सतत कामाच असायची. वेळ मिळाला की गच्चीत येऊन आभाळाकडे एकटक बघत बसायची. मनाशी हसायची. कधी सोसवेना झालं की गुडघ्यात मान घालून हमसून हमसून रडायची. मला दिसायचं ग खिडकीतनं सगळं. तिला रडताना बघून खूप वाईट वाटायचं. मग मी चोरून तिची गाठ घ्यायची. माझ्याजवळ खूप रडायची, आपलं मन मोकळं करायची. सारखी आपल्याला सासरी पोचवून द्या असं म्हणायची. पण एकदा हात पोळल्यावर काय करणार ग? तुला तर ठाऊकच आहे तिचे बाबा किती रागीट आणि तिरसट आहेत. आता जरा निवळलेत, पण आता वेळ निघून गेल्यावर उपयोग काय त्याचा? त्यांच्या जिद्दीपायी आणि हेकेकोरपणापायी पोरीची दुर्दशा झाली ती झाली. पण आई, अगं ही इतकी कशी एकदम वेडी झाली ग? अगं, अशीच तासनतास गच्चीत बसता बसता वेड्यासारखी मध्येच हसायला, तर मध्येच रडायला लागली.
नंतर नंतर घरातली कामं करेनाशी झाली. सतत बसलेली असायची. घरातलं सारं ती आटोपायची, तोवर भावजायांचं बरं फावायचं ना. तिच्यावर घरकाम आणि मुलं सोपवून त्यांना चांगलं भटकता यायचं. तोपर्यंत सगळं बरं होतं ग. पण ही अशी वेडी झाली आणि खूप हाल केले ग त्यांनी हिचे. किती ग सहन करणार. एकेकाचं प्राक्तन असतं, दुसरं काय ग बाई. माझ्या मनात आलं किती सोपं असतं नाही हे सगळं. माणसांनी स्वतः करायचं आणि सरळ प्राक्तनावर सोडून मोकळं व्हायचं. सुभद्रेच्या बाबतीत स्वतः बापच वैरी झाल्यावर बिचारीने करावं तरी काय. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा आणि प्राक्तन, नशीब, भोग असं म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. नंतरचे 2 दिवस माझं मन थाऱ्यावरच नव्हतं. मी माझं सामान आवरत होते, रोजची कामं करत होते, पण ते सराव म्हणून आपोआप होत होतं. माझ्या डोक्यात सुभद्रेचे विचार ठाण मांडून बसले होते. माझ्या परताईच्या आदल्या दिवशीच्या सुभद्रेच्या किंकाळ्या आजही कानात घुमतात आणि आजही सरसरून अंगावर काटा फुलतो. दुपारी जेवणं झाल्यावर मी आणि आई गप्पा मारत पलंगावर पडलो होतो. बोलायला विषय तोच, सुभद्रा. तेवढ्यात तिच्या भयानक किंकाळ्या कानावर पडल्या. क्षणभर काय होतंय ते कळेना. काय प्रकारे बघावं तरी, तिच्या मदतीला जावं की न जावं म्हणून मी खिडकीतून वाकून बघितलं तर गच्चीवर तो सगळा प्रकार चालला होता. तिच्या बाबांनी आणि भावांनी तिला गच्च पकडून ठेवलं होतं आणि तिच्या भावजया तिचे लांब सडक केस कापण्याचा प्रयत्न करत होत्या. हातानं केस गच्च पकडून सुभद्रा किंचाळत होती, प्रतिकार करत होती, ओरडत होती. तशाही अवस्थेत तिला आपले लांब केस कापून घ्यायचे नव्हते. ती चांगली होती तेव्हा किती जपायची आपल्या केसांना. आठवड्यातून 2दा न्हायची, चोळून चोळून तेल लावायची, दिवसातून 2दा हळूवार हातानं विंचरायची. तिचे ते मौसूद केस मलाही खूप आवडायचे. कितीदा तरी ते विंचरून मी सुभद्रेची वेणी घातली होती. आज तेच केस कापण्याची वेळ तिच्यावर आली होती. एका दृष्टीनं ते ठीकही होतं, कारण आता त्या केसांची निगा राखण्याचं भान सुभद्रेला नव्हतं आणि दुसरं कोणी कशाला हे काम स्वतःहून लादून घेणार होतं. मुलाबाळांच्या घरात असले घाणेरडे ओवा लेखांचे केस त्रासदायकच, शिवाय डोक्यात झालेले ते फोड. तिथे जाण्याची मला गरज नाही वाटली. दुसऱ्या दिवशी ऑटो रिक्षात सामान ठेवताना सवयीनं सुभद्रेच्या घराकडे बघितलं तर एवढ्या सकाळी ती गच्चीतच उभी होती. जणू काही ती माझी वाट बघत होती. मला नवलच वाटलं. आडवे तिडवे केस कापलेली तिची ती भेसूर मुद्रा बघून मला भडभडूनच आलं. डोळ्यातली आसवं पुसून मी तिच्याकडे बघून हात हलवला तशी ती दोन्ही हात हलवत हसली आणि ओरडली, अगं चाललीस कुठे? मला बाळ देणार होतीस ना, बाळ कुठे? मी स्तब्ध झाले. काय उत्तर द्यावं सुचलंच नाही. हसता हसता ती मोठमोठ्यानं रडायला लागली. रडत रडत हातवारे करत बोलली, तू पण खोटारडी आहेस तू. घशात दाटलेला आणि आत्तापर्यंत आवरून ठेवलेला हुंदका ओठाबाहेर पडला. आईच्या खांद्यावर मान टाकून मी माझ्या दुःखाला वाट करून दिली. जरा वेळ आईने माझ्या पाठीवरनं हात फिरवला. हळूच मला दूर करत ती म्हणाली, पुरे आवर मेधा स्वतःला, उशीर होतोय, निघायचं ना आता. आई, अगं शुभीकडे लक्ष ठेव ग. काय अवस्था झाली तिची, मला कळवत जा वेळोवेळी, आणि स्वतःलाही जप. त्यावेळी तो प्रवास मला इतका मोठा वाटला की संपता संपेना. नंतर कितीतरी दिवस आठवण झाली की शुभीचं ते भेसूर रूप मला अस्वस्थ करत होतं. मन खूप बेचैन होऊन जायचं. माझ्या सुखी संसारात माझं मलाच अपराधी वाटायचं. हळूहळू जसजसे दिवस गेले तसं माझं रोजचं जीवन सुरळीत चालू झालं. आपल्या व्यापात गुंतल्यानं पहिली तीव्रता कमी झाली, पण कधीतरी ते सगळं आठवायचं आणि पुढचे कितीतरी दिवस अस्वस्थतेत जायचे, बेचैन वाटायचं. गेल्या 3-4 वर्षात आईच्या पत्रातनं शुभी आहे तशीच आहे, कधीतरी बेफाम होते एवढं कळतं. पत्र आल्यानंतर 2-4 दिवस कामात, खाण्यापिण्यात, कुठे कुठे म्हणून लक्ष लागायचं नाही. सारखे सुभद्रेच्या आठवणीनं डोळे भरून यायचे. बोलायची सुद्धा इच्छा नसायची. यांना आणि मुलांना ते सगळं ठाऊक असल्यानं तेवढे दिवस मला सगळे जपत, माझी काळजी घेत, मला सांभाळून घेत.
वाटायचं माझ्या चांगल्या नशिबातला थोडासा तरी वाटा देवानं सुभद्रेच्या पदरात का नाही घातला, का तिच्या नशिबी असा वनवास लिहिला. आणि मग मला घरच्यांचं ते हळूवार वागणं, मला जपणं देखील बोचायचं, नकोसं वाटायचं. जाऊन सुभद्रेची भेट घ्यावी अशी तीव्र इच्छा व्हायची, पण कळत होतं की जाऊन उपयोग नव्हता. बोलण्याच्या ऐकण्याच्या पलीकडे तिची अवस्था गेली होती. आणि आज ही सुभद्रेची बातमी कळली. तिची खुशाली म्हणावी अशीच ती बातमी आहे, कारण खऱ्या अर्थानं ती आता खुशाल झाली आहे. सुखदुःखातनं, सोसण्यातनं, सगळ्यातनं सर्वार्थानं ती बाहेर पडली आहे. पत्र हातात घेऊन मी डोळे मिटले. डोळ्यांसमोर सुभद्रेची कितीतरी रूपं तरळत आहेत. डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत आहेत. मोठ्यांदा हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय. मन खूप जड झालंय. एक दारुण सत्य पुन्हा पुन्हा भेडसावतंय. सुभद्रेचे बाबा, तिची बहीण, भाऊ, भाऊजायांइतकेच आम्ही जवळचे लोक, अगदी माझे आईबाबासुद्धा सुभद्रेच्या त्या अवस्थेला जबाबदार आहोत. अगदी मी सुद्धा. माझं मन दचकलंच. कोणीतरी काहीतरी करू शकलं असतं. मी देखील काही केलं नाही. अपराधीपणाची भावना मनातनं जातच नाही आहे. त्या जाणीवेनं मला घेरून टाकलं आहे. अंशतः मी देखील जबाबदार आहे या जाणीवेनं मनाचा थरकाप होतो आहे. थरथरत्या हातानं कपाळाची उडणारी शीर दाबून धरत मी घरात खाली बसकणच मारली. डोकं गुडघ्यात खुपसून असहाय्यपणे हमसून मी रडायलाच लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रेखा खराबे यांची कथा सुभद्रा. कथेचा व्हिडिओ प्लीज लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणीत शेअर करा एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात पुन्हा अशा उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.